विमानतळाचा विषय होता, जे आपले सर्वांचे भूमिपुत्र म्हणून ज्यांना आम्ही मानतो, आमचे दैवत आहेत आमचे सर्वांचे, असे आमचे दिबा पाटील साहेब. त्यांचं नाव देण्यासाठी इथे मोदी सरकारने जो मध्ये आता उद्घाटन केला, शब्द लिहिला होता की दिबा पाटलांचा विमानतळ जेव्हा चालू होईल, विमान उडेल तेव्हा आम्ही दिबा पाटलांचं नाव देऊ. त्याही सुद्धा आमची फसवणूक केली, स्थानिकांची फसवणूक केली आहे. त्यामुळं स्थानिकांचा आता इथं राग आणि क्रोध खूप आहे भारतीय जनता पार्टी. त्यामुळं लोकांनी असं ठरवलंय, स्थानिक लोकांनी आणि इकडच्या लोकांनी, जर दिबा पाटलांचं नाव नाही तर कमलाला मत नाही, असा नारा आमच्या इथे चालूच आहे. आणि त्याच्यानंतर आता विमानतळ एवढा मोठा झालाय, आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा विमानतळ हा पनवेलमध्ये झालाय. कशी सुजलन सुफलन पाहिजे होती पनवेल, याचा सुद्धा विषय लोकांच्या मनात दिबा पाटलांच्या बद्दल नाव न दिल्याचा पूर्ण रायगड पनवेल तालुक्यामध्ये महानगरपालिकामध्ये सगळीकडे नाराजी आहे लोकांची. आणि हा तीव्र नाराजी लोक मतदानाच्या पेटीमध्ये दाखवणार आहे. बघा, आता इथे जे लोक 20-20 वर्ष 15 वर्ष नगरसेवक आहेत, इथे ज्या वार्ड क्रमांक 16 मध्ये लोकांपर्यंतची समस्या पाण्याची सर्वात मोठी आहे. आता माझे जे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं का सणासुदी पाणी नसतो. 100% ज्या ज्या बिल्डिंग मध्ये जातो ते आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही पाण्याचा प्रश्न आमचा सोडवा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही बघा, ही इथेच पेटी आहे, इथे बघा कसं आहे, काचा वगैरे टाकले. नगरपालिका कशी कामं करत असेल, लहान मुलं वगैरे इकडे केले. हा ओपन आहे ना, ओपन आहे, बरोबर आहे. आता समोर पण जर तुम्ही दाखवला तर तिकडचं पण बघा कशी सोसायटीची अवस्था आहे. आता इथे दुसरा मुद्दा रिडेव्हलपचा पण आहे. रिडेव्हलपला पहिले सिडकोकडे होता विषय, आता महानगरपालिकेकडे गेलेला आहे. त्याच्यात आता लोकांना काय मदत करणार, या गोष्टी पण महत्वाच्या आहेत. कारण जुन्या बिल्डिंग आहेत, 28 वर्ष 30 वर्ष झालेल्या आहेत, त्या लोकांना सुद्धा हा विषय. परत मालमत्ता करायचा विषय. तुम्ही बघा, जेव्हा सर्वांनी फ्लॅट विकत घेतले, सिडकोकडे आम्ही मालमत्तेचा कर भरला होता, तरी आता महानगरपालिकेने डबल टिबल आणि आता मध्ये काय सांगितलं होतं, आम्हाला सूट दिली. लोकांना परत सांगतोय, जनतेला परत माझी विनंती आहे हात जोडून, आपल्याला सूट दिली नाहीये. आपल्या प्रॉपर्टी टॅक्सवर जो व्याज लागला होता त्या व्याजावर सूट दिलेली आहे. जो व्याज लागला होता, समजा कोणाचे 50,000 असतील तर 50,000 जो व्याज लागला होता 30,000, त्याच्यावर 80% 60% सूट दिले. प्रॉपर्टी टॅक्स आपला जो 50,000 आहे तो भरायचा आहेच, अशी परिस्थिती महानगरपालिकेने केली. लोक खूप नाराज आहेत प्रॉपर्टी टॅक्सवर. पाणी झाले, रस्ते झाले. 20-20 वर्ष जर यांच्यावर 15 वर्ष सत्ता देऊन जर विकास करत नसतील तर कोणत्या आधारावर लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचतात का आम्हाला मतदान करा.